वळण आत्मकथन अभिवाचन. लेखक सरोज कुमार मिठारी. भाग 23 आणि काही अभिप्राय. नागोजीराव पाटणकर शाळेत विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी आमच्याशी एकरूप झाले. जीवनमुक्ती संघटनेचे अशोक रोकडे यांना ध्वजवंदनासाठी शाळेत निमंत्रित केले. तेव्हा त्यांनी सर्व गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले. दरम्यान एका सहलीचा प्रसंग तर खूप त्रास देणारा ठरला. कोकणात सहल न्यायची होती. जोशी मॅडमनी खासगी बस ठरवली, पण नियोजित वेळेत बस आली नाही. रात्री 10ला निघणारी सहल पहाटे 2 वाजले तरी जाऊ न शकल्याने स्वाभाविकच पालकांनी गोंधळ घातला. मुलांना काही झाले तरी सहलीला जायचे होते, त्यामुळे बस आल्यावर सर्व मुले बसमध्ये चढून बसली. तितक्यात एक महिला पालक बसच्या समोर दोन्ही हात आडवे करून उभ्या राहिल्या आणि सहल जाऊ देणार नाही यावर ठाम राहिल्या. माझ्या मुलांना नेऊ नका, इतक्या रात्री नेणे जीवाला धोका होईल या भीतीने त्यांनी बसला रोखले. पण त्यांची मुले सहलीला येण्यावर ठाम होती. त्यांची दोन्ही मुले गरीब पण हुशार होती. सर्वांनी त्यांची समजूत काढली तरी त्या मागे हटल्या नाहीत. शेवटी मी आणि क्रांतीने काही झाले तर जबाबदार आम्ही आहोत, पण मुलांना पाठवा अशी हमी दिल्यावर त्या तयार झाल्या. सहलही सुखरूप पार पडली. पुढे याच मुलांच्या विनंतीवरून त्यांच्या वडिलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मी सकाळच्या माध्यमातून आवाहन केले आणि शक्य तेवढी मदत मिळवून दिली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्या पालकांनी घरी बोलावून मला धन्यवाद दिले. सर, तुम्ही पाठीशी राहिला म्हणून आम्हाला धीर मिळाला, हे त्यांचे शब्द मला समाज शिक्षक म्हणून बाळकडू देणारे होते. दरम्यान औरंगाबादच्या ताईंच्या आयुष्यात एका दुर्दैवी घटनेने मोठा हादरा बसला. त्यांच्या साहेबांचे यकृतातील बिघाडामुळे आकस्मिक निधन झाले. माझ्या D.Ed प्रवेशापासून ते गोकुळ शिरगावला घरी येऊन प्रोत्साहन देण्यापर्यंत पुढे असणारे साहेब अचानक गेल्याने मलाही धक्का बसला. हसता खेळता संसार असा अचानक या वळणावर येईल अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती. रेड स्वस्तिक सोसायटी ही आरोग्य संघटना कोल्हापुरातही कार्यरत असावी ही साहेबांची इच्छा होती. पुढे त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आणि मास्तरनी पुढाकार घेतला. कुंभार सर, चव्हाण मॅडम, गोसावी सर, डोणे सर, लाड सर, जाधव सर, सचिन या सर्वांना सोबत घेऊन कोल्हापूर येथील ताईंच्याच घरी त्यांची भेट घेतली आणि त्यांनाच अध्यक्ष करून या संस्थेचे काम अखेर सुरू केले. संस्थेच्या उपक्रमासाठी त्या खास औरंगाबाद येथून वेळोवेळी येत. संस्थेने कोल्हापुरात एड्स जनजागरण फेरी काढली. या फेरीचे उद्घाटन भवानी मंडप येथे तत्कालीन महापौर नंदकुमार वळंजू यांच्या हस्ते झाले. शहरातील सुमारे 10 शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले. पुढे या संस्थेतून कुंभार सर मात्र अचानक बाजूला झाले. त्यानंतर गोसावी सर कार्याध्यक्ष झाले आणि त्यांनी काम चालू ठेवले. कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांची आरोग्य तपासणी, जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जयपूर फूट वाटप, पूरग्रस्तांसाठी मदतकार्य असे शक्य ते उपक्रम संस्थेमार्फत चालू राहिले. डॉक्टर दशरथ कोठोळे, डॉक्टर भरत नार्वेकर, डॉक्टर U.M. कारंजकर, डॉक्टर चोपडे, डॉक्टर सुदर्शन गौरकर या वैद्यकीय चमूने नेहमीच हातभार लावला. रेड स्वस्तिकचे संस्थापक T.S. भाल यांनी मुंबई येथे वर्धापन दिन कार्यक्रमात कोल्हापूरच्या टीमचा गौरव केला. चव्हाण साहेबांचे स्वप्न पूर्ण झाले. वळणच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने. लेखन ही एक कला आहे. या लेखन कलेतून वाचकांना एक अपूर्व आनंद आणि प्रेरणा मिळत असते. मग ते काव्य असो, कथा असो, कादंबरी असो की आत्मकथा. मराठी साहित्य अशा वैविध्यांनी परिपूर्ण झालेले दिसते. या लेखन प्रांतात अनेक लेखकांनी आपले स्वानुभव वेगवेगळ्या साहित्य कृतींतून अभिव्यक्त केले आणि करतही आहेत. केवळ विशिष्ट आणि उच्चवर्गीयांनीच लिहिणे या पलीकडे जात हे लिहिणे आता सर्व मराठीजन कौशल्यपूर्ण अनुसरत आहेत. अभिजन ते बहुजन असा मराठी साहित्याचा हा प्रवास अगदी ताकदीने सुरू आहे.
यातून नवनवी स्पंदने अनेकांचे जगणे वाचकांसमोर येत आहे. मराठी साहित्य विश्वातील हा बदल निश्चितच गौरवास्पद आहे. मराठी साहित्य विश्वातील हा बदल निश्चितच गौरवास्पद आहे. अशाच बहुजन समाजातून पुढे आलेले आमचे तरुण लेखक श्री सरोजकुमार मिठारी यांनी आपले वळण द टर्निंग पॉईंट हे आत्मकथन रोखठोकपणे समाजासमोर मांडले आणि वाचकांनी अक्षरशः अल्पावधीतच वळणला आपलेसे केले. सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलेल्या आणि असाधारण हालअपेष्टा भोगलेल्या या लेखकांचे हे वळण म्हणजे त्यांच्या गावकुसातले आणि गावकुसाबाहेरचे पहिलेच लेखन. लेखकाने यात मांडलेला जीवनप्रवास अगदी थक्क करणारा आहे. थेट व्यवस्थेलाच धक्का देणारा असल्याने प्रत्येकाला तो आपलाच जीवनप्रवास वाटतो. हे वळणचे वैशिष्ट्य. म्हणूनच वळण हे फक्त आत्मकथन नसून धडपडणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या प्रत्येक तरुणाचे स्वकथन वाटते. त्यामुळे वळणची पहिली आवृत्ती हातोहात संपली. वाचकांनी विविध समाज माध्यमांद्वारे अभिप्राय, प्रतिक्रिया पाठवत, दूरध्वनीवर संपर्क साधत आमचे आत्मबल वाढवले व वळणचे जोरदार स्वागत केले. त्याबद्दल आम्ही वाचकांचे सदैव ऋणी आहोत. वाचकांकडून सतत दुसऱ्या आवृत्तीची मागणी होत होती. अगदी अल्पकाळात वळणची ही दुसरी आवृत्ती मान्यवरांच्या अभिप्रायांसह आपल्या हाती देताना आम्हास आनंद होत आहे. वाचक या दुसऱ्या आवृत्तीचेही स्वागत करतील याची खात्री आहे. तसेच दुसऱ्या आवृत्तीसाठी तत्काळ सहमती दिल्याबद्दल लेखक श्री सरोजकुमार मिठारी यांचेही मनपूर्वक आभार. भाग्यश्री पाटील कासोटे, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर. वळणमधील लेखकाची जीवनगाथा इतक्या विविध घटकांमधून तयार झाली आहे की यातील प्रत्येक घटकही एका वेगळ्या कादंबरीला जन्म देऊ शकतो. गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या आत्मकथेला एका मुंगीचे महाभारत असे नाव दिले होते. थोडे बदलून तसेच नाव सरोजकुमार मिठारी यांच्या वळण या आत्मकथेलाही शोभते. महाभारतातील बहुतेक सर्व पात्रविशेष वळणमधील छोट्या महाभारतात येऊन गेले आहेत. लेखकाची संघर्षशील मनोवृत्ती आणि आलेले विविध अनुभव अत्यंत प्रवाही भाषेत व मनाला भिडणाऱ्या भावोत्कटतेतून मांडले आहेत. आपल्या पुढच्या समस्यांना न डगमगता तोंड देत व आपल्या गुणांचा विकास करीत जीवन जगत राहिलो तर अशा संकटांच्या मालिकेतूनही यशस्वी जीवन जगता येते. याची वळण ही एक प्रेरक कहाणी आहे. दिलीप करंबेळकर, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. सरोजकुमार मिठारी यांचे वळण हे 20व्या शतकाच्या उत्तरार्धाचा व 21व्या शतकाच्या पूर्वार्धाचा आपल्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा लेखाजोखा मांडणारे आत्मचरित्र आहे. एका शेतमजुराचा मुलगा कष्ट करीत कौटुंबिक व आर्थिक प्रतिकूल परिस्थितीशी झगडत वाईच्या विश्वकोश कार्यालयात विद्याव्यासंगी संपादक या पदापर्यंत कसा जाऊन पोहोचतो याचा शब्दालेख येथे आपणास पाहावयास मिळतो. डॉक्टर पंडितराव टापरे, ज्येष्ठ समीक्षक, वाई. वळणमधील लेखकाची जीवनगाथा इतक्या विविध घटकांमधून तयार झाली आहे की यातील प्रत्येक घटकही एका वेगळ्या कादंबरीला जन्म देऊ शकतो. गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या आत्मकथेला एका मुंगीचे महाभारत असे नाव दिले होते. थोडे बदलून तसेच नाव सरोजकुमार मिठारी यांच्या वळण या आत्मकथेलाही शोभते. महाभारतातील बहुतेक सर्व पात्रविशेष वळणमधील छोट्या महाभारतात येऊन गेले आहेत. लेखकाची संघर्षशील मनोवृत्ती आणि आलेले विविध अनुभव अत्यंत प्रवाही भाषेत व मनाला भिडणाऱ्या भावोत्कटतेतून मांडले आहेत. आपल्या पुढच्या समस्यांना न डगमगता तोंड देत व आपल्या गुणांचा विकास करीत जीवन जगत राहिलो तर अशा संकटांच्या मालिकेतूनही यशस्वी जीवन जगता येते. याची
वळण ही एक प्रेरक कहाणी आहे. दिलीप करंबेळकर, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.